नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला उपवासाचे गुलाबजाम बनवायचे, त्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला 1 कप साखर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्येच 1 कप पाणी. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक करायचा नाही, फक्त आपल्याला चिकटसर पाक करायचा आहे. म्हणजे फक्त आपल्या दोन्ही बोटांमध्ये चिकटपणा लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे. आता आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण ही रताळी घेतलेली आहे, ही किसून घ्यायची आहे. आता याची वरची साल काढून घ्यायची आहे. इथे मी ही रताळी 250 ग्रॅम घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला ही उकडून घ्यायची आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता इथे आपण किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीने आपल्याला ही रताळी किसून घ्यायची आहे. खूप सुद्धा असं रताळ गरम जर असेल तर गरम गरम मध्ये किसायचं नाही. आधी उकडून घ्यायचं, साल काढून घ्यायची, थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्याला किसून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. तरी ते आपले रताळे किसून झालेले आहे. आणि आता काय करायचं, यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध पावडर. आता या रताळ्यामध्ये जेवढी दूध पावडर बसेल तेवढी आपल्याला दूध पावडर घालायची आहे आणि मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त सुद्धा दूध पावडर लागत नाही, अगदी थोडीशीच लागते, कारण आपण हे रताळ थंड करून मगच किसून घेतलेलं आहे. गरम गरम जर मध्ये तुम्ही किसलं तर तुम्हाला दूध पावडर ही जास्तीची लागू शकते. अगदी थोडी थोडी घालायची आणि छान असा सॉफ्ट गोळा होईपर्यंत मळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, बरोबर मला 250 ग्रॅम रताळ्याला अर्धा कप इथे दूध पावडर लागलेली आहे आणि छान असा आपण गोळा हा मळवून घेतलेला आहे. तर काय करायचं, एकदम छोटे छोटे आपल्याला गुलाबजाम बनवायचे आहे. अगदी छोटे छोटे घ्यायचे. आता तुम्हाला किती मोठे करायचे, छोटे करायचे, त्यानुसार तुम्ही हे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे. तर आपण रताळे किसून होईपर्यंत पाक तयार करायला ठेवला आणि तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला चेक करायचं आहे. थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं, 1 तारी 2 तारी नाही, तर फक्त हाताला तेलासारखं गुळगुळीत लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक तयार करायचा आहे. आता आपला पाक तयार झालेला आहे, गॅस बंद करायचा आहे. तर इथे सगळे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊ. तर इथे मी गुलाबजाम तयार होईपर्यंत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तुम्ही तेलातही तळू शकता, तुपातही तळू शकता. आता तेल किती गरम झालं ते बघण्यासाठी अगदी छोटासा गुलाबजाम आपल्याला टाकून बघायचा आहे. तर बघा, तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्येच आपल्याला गुलाबजाम सोडायचा आहे आणि मंद गॅस ठेवायचा आणि खमंग खरपूस असे सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आपल्याला लगेच याला झाऱ्या लावायचा नाही किंवा चमचा लावायचा नाही. फक्त आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने कढई थोडीशी गोल गोल अशी फिरवायची आहे. या पद्धतीने आता 2-3 मिनिटे झाले की नंतर आपल्याला हलक्या हाताने हे फक्त पलटवून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने पलटवून घ्यायचे आहे. तर इथे आपण मंद गॅसवर सोनेरी रंगावर हे गुलाबजाम तळलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असं झालेलं आहे, कुठेही फुटलेला नाही. आता आपण हे काढून घेऊ. आता गुलाबजाम काढल्यानंतर आपल्याला लगेच पाकामध्ये टाकायचे नाही. आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मगच पाकामध्ये घालायचे आहे. आता हे सुद्धा आपण तळून घेऊ. तर इथे आपले सगळे गुलाबजाम तळून तयार झालेले आहे आणि इथे बघा, आपला पाक सुद्धा
थंड झाला असेल तर पुन्हा आपल्याला तो कोमट करून घ्यायचा आहे. खूप थंड मध्ये सुद्धा टाकायचं नाही. आता यामध्ये अगदी थोडीशी वेलची पूड घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे थंड झालेले गुलाबजाम त्या पाकामध्ये सोडून घ्यायचे आहे. आता पाकामध्ये गुलाबजाम सोडले की फक्त एकदा आपल्याला हे अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हे पाकात मुरवत ठेवू शकता आणि कमीत कमी 2 तास तरी हे मुरले पाहिजे. आता 2 तासासाठी हे मी असेच मुरवत ठेवणार आहे, कारण आता एकादशी आहे आणि श्रावण महिना आलेला आहे, उपवास चालू होणार, तर त्यासाठी आपल्याला खिचडी खायचा कंटाळा येतो. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम तुम्ही करू शकता, बटाट्याचे करू शकता, रताळीचे करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि करायला फारसा वेळ लागत नाही. अगदी झटपट तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. आता 2 तास आपण हे असेच मुरवत ठेवू. 2 ते 2.5 तास झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गुलाबजाम छान असे मुरलेले आहे आणि रसरशीत सुद्धा झालेले आहे. तुम्ही इथे गुलाबजाम बघू शकता, छान असा पाक मुरलेला आहे. करायला खूप सोपे आहे, अगदी 2 साहित्यात होतात आणि घरामध्ये ही रताळे आणलेली असतात. खायचा कंटाळा येतो किंवा उकळायचा कंटाळा येतो, तर आदल्या दिवशीच असं बनवून ठेवायचं की अगदी खिचडी करायची सुद्धा गरज पडणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे गुलाबजाम करून दाखवलेले आहे. तर तुम्हाला हे उपवासाच्या गुलाबजामची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.